नमस्कार मंडळी. अरे वा, खूपच दिवसांनी आलोय. आता खूप सारे प्रश्न सुरू व्हायच्या अगोदर की इतक्या वेळ कुठं होता, इतके दिवस कुठं होता, कंटेंट कुठे, त्याच्यावरती त्या थोड्या वेळाने चर्चा करूया. त्या अगोदर आपण आजचा टॉपिक काय आहे की खूप दिवसानंतर अशी इच्छा झाली की कॅमेरा घेऊन कुठेतरी जावं आणि असे की इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं. तर आहे, गोष्ट नवीन आहे. तर सुरुवात झाली, निघलोय, घरातून निघलेलो आहे. आता आपण आलोय तळजाईच्या मंदिरापाशी, तळजाई माता मंदिरापाशी. दर्शन वगैरे झालेलं आहे. धनकवडीला लाभलेले एक अमूल्य ठिकाण तळजाई, इथून सुरुवात झालेली आहे. आता ज्यांना तळजाईचं खरं सौंदर्य माहीत नसेल त्यांच्यासाठी रस्त्यालाच जाता आता मोर पुढे जाता. तुम्हाला इथे यामध्ये झूमिंगचा ऑप्शन नाही आहे, नाहीतर पूर्ण झूम करून दाखवलं असतं. आपण आपवळण चौकामध्ये आलेलो आहे आणि आता आपल्याला स्वराज्य द बोर्ड गेम हा या नावाचा खेळ घ्यायचा आहे. त्याबद्दल माहिती थोड्या वेळ सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा बघून घ्या, या बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस आहे ज्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. आता पुण्यामध्ये सिटीमध्ये यायचं म्हटल्यावर मेन प्रॉब्लेम पार्किंगचा असतो. तर याच बिल्डिंगमध्ये खाली पार्किंगची सोय आहे विनामूल्य. तर आपली गाडी सेफपणे या पार्किंगला लावू शकता तुम्ही. तर आपण आलोय या बिल्डिंगमध्ये आणि 3rd फ्लोअर आणि 2nd फ्लोअरला यांचं ऑफिस आहे. तर या ऑफिसमध्ये ठेव येते तुम्ही जे यांचे प्रोडक्ट्स आहेत त्यांची चौकशी करू शकता. बाकी तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पूर्ण ॲड्रेस मिळून जाईल. तर आता आम्ही एक कार्डबोर्ड खरेदी केलेलं आहे. खरेदी केलेलं आहे. आता हे सरप्राईज आमच्या सोसायटीमधल्या लहान मुलांसाठी असणार आहे. आता त्यांना हा खेळ कसा खेळायचा या संदर्भात पूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवरती पण आहे, यूट्यूबवरती पण आहे आणि ते आम्हाला व्हॉट्सअपवरती माहिती पाठवणार की सुरुवात कशी करायची. बेसिकली सापशिडीचा खेळ कसा सुरू करावा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता हा जरा काहीतरी नवीन प्रकार आहे, त्यामुळे अगोदर हा आम्ही स्वतः खेळून बघणार आहे, नंतर लहान मुलांना म्हणजे एक्सप्लेन करता येईल. आता पूर्ण माहिती तुम्हाला नंतर होतं. एक पुस्तक खरेदी करायचं आपल्याला, गड किल्ले महाराष्ट्रांचे, प्रमोद मांडे सरांचं. तर आता आपले 2 कामं झालेली नाही, सॉरी एकच काम झालेलं आहे. म्हणजे एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आपण, मावळा द स्वराज्य कार्डबोर्ड असं गेमचं नाव आहे. आणि त्यानंतर आपण जे पुस्तक घ्यायला गेलो होतं गड किल्ले महाराष्ट्राचे, तर त्याचा किस्सा आपण आता आलो सध्या पर्वतीला. सॉरी असं लिंक तुटले का सध्याचे सांगायचं. वरती आपण जाऊ पर्वतीला, मस्तपैकी बसू. त्यानंतर तुम्हाला आता सांगतो की आजचा ब्लॉग करायची इच्छा का झाली. आता दमून भागून आलोय आपण पर्वतीवरती, बसलो शांतपणे. आलेल्या भाऊनी जर्किंग घालून आलाय, एवढ्या उन्हाचं जर्किंग घालून आलाय. बरं, मेन मुद्दा असा की ही व्हिडिओ कशासाठी करायची होती. तर असंच घरी बसलो होतो, ते झाले व्हिडिओ पण नव्हत्या मेन म्हणजे. आता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही काही एक त्यांची रील पाहिली, मावळा त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी असे विविध प्रकारचे खेळ बनवलेले आहेत. एक स्वराज्यपट आहे, बाकीचे त्यांचे प्रोडक्ट पण आहेत. स्वराज्यपटमध्ये काय, जसे आपण सापशिडीचा खेळ खेळतो, ओके, नवा बाजार का सबसिडी हां तसं ते सेम टाईपमध्ये नाही का, थोडा नवा बाजार वगैरे. त्यामध्ये आता आपल्या आजकालच्या मुलांना म्हणजे स्वराज्याच्या कुठल्या भागात काय ऐतिहासिक घटना घडल्या हे आपल्याला पण माहीत नाही आहेत. त्यामुळे जी मी बघतो की आमच्या बिल्डिंगमध्ये नवीन ती लहान पोरं आहेत, खेळत असतात नशीब. आणि त्यांना मेन म्हणजे आता खाली बिल्डिंगमध्ये पण खेळून देत नाहीत आमच्या मोठे व्यक्ती, म्हणजे हां सोसायटीतले चेअरमन. गार्डनला जागा नाही आहे, तुम्ही खाली खेळू नका, गार्डनला बॉल लागेल. अरे मग ती पोरं आहेत आजकालची, त्यांनी खेळायचं कुठं. म्हणलं आता एक हा नवीन खेळ त्यांना द्यावा, म्हणजे त्यांचं पण कुठंतरी एक नॉलेज वाढेल आणि आपल्याला पण चांगलं आहे. म्हणजे त्यातून आपलं पण नॉलेज वाढतंय. खरं तर आपल्याला पण स्वराज्याचे खूप साऱ्या पैलू माहीत नाही आहेत,
कुठे काय एक बेसिक जे मेन घटना घडल्या त्याच्यात फक्त आपले नीतिमूल्य वगैरे माहिती आहेत. त्यामुळं हा एक तिथे एक विजिट करायचं होतं. आणि दुसरं म्हणजे प्रमोद मांडे सरांचं एक म्हणजे व्हिडिओज बघितले त्यांची, पण रीलच बघितली की आपण गड किल्ल्यांवरती जातो पण तिथं जाऊन काय करतो, फोटो वगैरे काढतो. ठीक आहे, फोटो काढतो, पण गड किल्ल्यांवरती जाऊन आल्यानंतर आपल्याला माहीत असतं की आपण गडावरती काय पाहिलं, कुठल्या दिशेला काय आहे, गडावरती कसं जावं, परत गड पाहणी कशी करावी, तिथलं महत्त्व, परत आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे ती कशी सांभाळावी, हे सगळं आपल्याला माहीत नसतं की गड किल्ला कसा पाहावा. हे त्यांचं एक हेडलाईन जे टायटल होतं व्हिडिओवरती, त्यांनी मला जास्त हिट केलं. आणि त्यामुळे ते पुस्तक घ्यायला आपण आप्पा वळवण चौकामध्ये गेलो होतो. पण आत्ता तिथे प्राईस थोडी जास्त आहे. आणि आत्ता आपल्याला ऑनलाईन मागवलं तर कमी आहे, त्यामुळे ऑनलाईन मागवणार आहे आपण. मग ते आलं की त्याच्या आधारे आपण थोडे गड किल्ले जेव्हा फिरायला जाणार आहोत. त्यामुळे प्रमोद मांडे सर ज्यांना माहीत नसेल तर त्यांना दुर्ग महर्षी या नावाने टोपण नाव दिलेलं आहे त्यांना. आणि त्यांनी 350 का 300च्या वरती गड किल्ले सैर केलेले आहेत आणि 2 लाखाच्या वरती फोटो काढून ठेवलेले आहेत त्यांचे. आणि त्यांचं एवढं प्रदर्शन, त्यांची म्हणजे जी भव्यता आहे, ज्यांनी ज्या वयापासून भ्रमंती सुरू केली तेव्हापासून त्यांनी पूर्ण एक पैलू तयार केलेला आहे. त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी त्यांनी छान पद्धतीने मांडले त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे ते एक पुस्तक मागवलं आहे आपण. बाकी आणि आता मग एवढं तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येताना आमच्याकडे पर्वती होती, त्यामुळे आता हा बॅक व्ह्यू बघू शकता. पर्वती बाजीराव पेशव्यांचं काळातलं एक ऐतिहासिक ठिकाण. तिथं कार्तिकेश्वर स्वामींचं मंदिर सुद्धा आहे, जे वर्षातून एकदा ओपन होतं. जे आता ज्यांना माहीत आहे पुण्यातलं ते येतात, इथे पूर्ण गर्दी असते. आणि इथे एक पेशवा म्युझियम पण आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांनी याचं शुल्क इथं प्रत्येकाला 20 रुपये असं आहे, म्हणजे पूर्ण संग्रहालयाचं. त्यामुळे संध्याकाळी आता मग लहान मुलांपाशी हा गेम दिल्यानंतर त्यांचे रिएक्शन आपण रेकॉर्ड करणार आहे. आणि त्या अगोदर ज्यांच्याकडून गेम घेतला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांनी जे माहिती पुस्तक दिली तो वाचून बघणार आहे आपण की कसं खेळायचं आहे. त्यामुळे मुलांना पण एक्सप्लेन करता येईल. बस दॅट्स इट. आणि ज्यांना पुन्हा हा खेळ मागवायचा असेल त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्यांची वेबसाईटची. आणि ॲड्रेस लिंक वगैरे त्यांच्या वेबसाईटवरती मिळून जाईल तुम्हाला. कॉन्टॅक्ट डिटेल्स एकदा चेक करा, तुम्हाला कसं वाटतंय. पण चांगलं आहे. बाकीचं म्हणजे आपण खूप सारा आलतू फालतू खर्च करतोच, त्यामुळे असं आपल्या ज्या इतिहासाबद्दल थोडी माहिती एक खेळाद्वारे लहान मुलांना कळावी, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे. बस दॅट्स इट. बस तुला काय बोलायचं का? हां बोल. इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे, बाकीचा इंग्रजांचा इतिहास माहिती आहे, मुघलांचा इतिहास माहिती आहे, पण मराठ्यांचा इतिहास कोणाला माहिती आहे का जास्त? मराठ्यांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर हा गेम घ्या. गेम काय महाग असेल, पण आपल्या इतिहास जाणून घेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. नाही महाग नाही आहे, मी काही त्यांचं प्रमोशन करत नाही. सॉरी त्याला ब्रेक करतोय, पण महाग नाही आहे. 1700 रुपये यांची व्हॅल्यू आहे. ऑनलाईन मागवलं तर हे फ्री डिलिव्हरी देतात. 1800 रुपये अशी त्यांची व्हॅल्यू आहे. आणि फ्री डिलिव्हरी त्यांची सध्या चालू आहे. त्यामुळे आत्ता मागवला तर, आणि आजकालची खेळणं तुम्हाला माहितीच आहे की किती करतं, त्यामुळे हा आहे म्हणजे प्राइस रेंजमध्ये अति महाग असं पण नाही आहे. हां पण नॉलेज भेटतं हे महत्वाचं आहे. ओके बोल आता पुढे. एवढंच बोलायचं लागेल. देखेगी कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं. एवढंच बोलायचं होतं, बाकीचं काय काय आईच्या मीच तुझा पॉईंट खाल्ला का मग? पॉईंट खाल्ला तू माझा कट मारला. बाकी आता आम्ही काय फिरून झालेलं आहे, त्यामुळे बाहेर खायला घरी पावभाजीचा देते, त्यामुळे काय बाहेर खायला थांबलेलं नाही. आता डायरेक्ट घरी जाणार, मस्तपैकी पेटपूजा करणार आणि संध्याकाळी आपण लहान मुलांचे रिएक्शन रेकॉर्ड करणार आहे. तो स्टे ट्यून.
सगळं आवरलेलं आहे, रात्र झालेली आहे, पोरं आलेत बाहेर खेळायला. बघू आता त्यांना हा खेळ देऊया आणि रिॲक्शन बघूया त्यांचे कसे आहेत. हा नवीन खेळ आहे मावळा म्हणून. सगळेजण कुठे आहेत? एवढेच जण आज का? कुठेत बाकीचे? हा उघड थांब, सगळे आल्यावर बघ फक्त. का चल आता मी यांना, आता थोडेच जण आहेत, बाकीचे मुलं आपापल्या घरी अभ्यास करतात, म्हणजे ते आता थोड्या वेळाने येतील तेव्हा यांना गेम समजावून सांगतो आणि नंतर मग त्यांनाच गेम समजावून सांगतो.